फॉरेस्ट विभागाने या अनुषंगाने काय कारवाई केली याचा अद्याप खुलासा झालेला नाही। महसुलाने यांनी रॉयल्टी भरली का, किती भरली याबद्दल पण काही खुलासा झालेला नाही आणि महसूल विभागाने यांच्या बेकायदेशीर कारवाईवर काय कारवाई केली याची देखील ग्रामस्थांना कल्पना नाही। यामुळे काही मानवी जीवनावरती हृदयविकाराचे आजार असेल किंवा श्वसनाचे आजार असेल असे काही प्रकार झालेत का? हो झालेत। आमच्या असं निदर्शनास आलंय की शासनाचे कुणी आरोग्य विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या ड्रायव्हर लोकांची पाहणी केली असता त्यांना श्वासोच्छवासाला त्रास होण्याचं निदर्शनास आलेलं आहे असं प्रांत कार्यालयामध्ये आम्हाला माहिती मिळाली। मी स्वतः प्रांत कार्यालयात गेलो होतो, प्रांत साहेबांना भेटलो। त्यावेळेला तेथील नायब तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की आरोग्य विभागाचे लोक तपासणीला गेले होते आणि 2 ड्रायव्हर या धुळीमुळे बाधित झालेले आहेत। आरोग्य विभागाचा तसा अहवाल प्राप्त झालेला आहे। आता हे तुम्हाला जे काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत या पूर्ण होईपर्यंत तुमचं उपोषण चालू राहणार आहे? हो, आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमचं उपोषण चालू ठेवणार आहोत आणि शासनाने जर निर्णय नाही घेतला तर आमचे शेतकरी आत्मदहन करण्याच्या पवित्र्यात आहेत, त्या जागेवर जाऊन आत्मदहन करणार आहेत।